नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्यांवरील क्रिया या कौशल्यामधील अध्ययन स्तर 8 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवता येणे ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी 0 ते 9 पर्यंतच्या संख्या मोजता येतात. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख आहे. आता 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करण्यासाठी आपण सराव घेणार आहे. ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवणे ही क्षमता येण्यासाठी 0 ते 9 इतक्या संख्या एवढ्या वस्तू देऊन त्यात मिळवणे, एकत्र करणे ही प्रक्रिया करून घेणे व त्याचा सराव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज मूर्तपणे येण्यासाठी आईस्क्रीमच्या काड्या, पेन, चेंडू या वस्तू विद्यार्थ्यांना देऊन बेरजेची उदाहरणे सोडवून घेतात. यासंबंधी व्हिडिओ पाहूया. अरे वा, किती रंगीबेरंगी चेंडू आहेत तुमच्याजवळ. योगेश, तुझ्याजवळ किती चेंडू आहेत? तू शिवानीला तुझ्या जवळचे चेंडू दे बरं. शिवानी, आता तुझ्याजवळ किती चेंडू झाले मोज बरं. 1 2 3 4. आता शिवानी जवळ किती चेंडू झाले? 4. गोष्टीरूप उदाहरणे घेणे. गोष्टीचे नाव सोनू आणि बागेतील फुले. एका छोट्या बागेत सोनू नावाचा मुलगा गेला. बागेत सुंदर फुले उमलली होती. एका झाडावर 3 लाल फुले होती. थोडं पुढे जाऊन त्याला एका झाडावर 2 पिवळी फुले दिसली. सोनू खुश झाला. लाल फुले आणि पिवळी फुले त्याने तोडले व एकत्र केली आणि तो आईला म्हणाला, आई बघ ना, मी 3 लाल फुलं व 2 पिवळी फुले आणली, म्हणजे मला एकूण 5 फुले मिळालीत. आई हसली आणि म्हणाली, अरे वा सोनू, तू तर छान बेरीज केलीस. या गोष्टीतून शिकवण मिळते की बेरीज म्हणजे वस्तू एकत्र करून मोजणे. फुले, फळे, खेळणी काहीही असो, सगळ्यांची बेरीज करता येणे. आता 2 ग्रुप करून एकच उदाहरण दोन्ही ग्रुपला द्यावे. हा खेळ घेऊन कमी वेळात अचूक उदाहरण सोडवण्यात आपण विद्यार्थ्यांना प्रवीण करू शकतो. संख्या कार्ड, नोटा, वस्तू, बाहुल्या देऊन खेळाच्या माध्यमातून खेळ घेऊन आपण आनंददायी पद्धतीने उदाहरणे सोडवून घेऊ शकतो. यावरील व्हिडिओ पाहूया. मुलांनो, तुमच्याजवळ काय आहे? बाहुल्या. पल्लवी, तुझ्याजवळ किती बाहुल्या आहेत? 1 2 3. शैलेश, तुझ्याजवळ किती बाहुल्या आहेत? 1 2 3 4. शिवानी, तुझ्याजवळ किती बाहुल्या आहेत? 1 2 3. आता शैलेश, तू 2 बाहुल्या पल्लवीला दे. 1 2. हां, पल्लवी, त्या बाहुल्या एकत्र केल्या का तू? हो. मोज बरं किती झाल्या. 1 2 3 4 5. आता पल्लवीजवळ किती बाहुल्या झाल्या? 5. आपल्या कार्यात सर्व विद्यार्थ्यांचा गटागटात तसेच स्वतंत्रपणे अधिकाधिक उदाहरणांचा सराव घेऊन विद्यार्थ्यांना निपुण करता येईल अशी मला खात्री आहे. निपुण विद्यार्थी घडवण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.